आता हे छान कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपला चॅनल. तर आज मी म्हटलं चला आता रेसिपीचा शूट करूया, तर एखादी छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटलं. तर आज मी कोणती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर त्या रेसिपीचं नाव आहे पनीर चीज घोटाळा. तर अशी त्या रेसिपीचं नाव आहे. तर चला बघूयात आपण नेमकं काय घोटाळा करायचा आहे पनीरचा. तर चला तुम्हाला दाखवलं सगळं साहित्य, सगळं मी काढून ठेवलेलं आहे. आणि जसं तुम्हाला दाखवणार स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस करायची आहे आपल्या रेसिपीची आणि कशी बनवायची आहे. खरंच खूप डिलिशियस आहे. आणि कसं होतं, जर पटकन करायचं असेल ना पनीरची भाजी, तर वाटण करा, मग ते सगळं मिक्सरला वाटण करा, भाजा, ती मसाला भाजा, मग त्याच्यामध्ये पण बरेचसे प्रकार असतात. त्यापेक्षा हे कसं होतं, पटकन होतं आणि टेस्टी पण होती भाजी आणि सगळ्यांना आवडणारी सुद्धा आहे ही भाजी. तर आणि झटपट होते अगदी. मुलांच्या डब्यासाठी वापरू शकतो किंवा आणि कसं होतं, बरेच वेळा आपल्याला किचनमध्ये कंटाळा येतो की नाही का, जास्त उभं राहायचं, मग ते घामामध्ये सगळं करत बसायचं भाज्या, मग ते मसाला वाटायचा, मसाला काढायचा, तिथून सगळी सुरुवात होती बेसिक सगळ्या गोष्टींपासून. पण इथं तसं नाही आहे. तर मला काही जास्त फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. तर फक्त आपल्याला काय करायला लागलं आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे. त्याच्यासाठी काय काय लागणार आहे साहित्य मी तुम्हाला दाखवते. तर चला बघूयात आता काय साहित्य ते. तर बघा इथं मी साहित्य सगळं काढून ठेवलेलं आहे. इथं बघा मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, मस्त असं फ्रेश. त्याच्यानंतर मी एकदम छान बारीक कट करून घेतलेला कांदा आहे. त्याच्यानंतर इथं आहे कसुरी मेथी, इथं शिमला मिरची एक मस्त फ्रेश अशी ग्रीन कलरची होती, ती पण मस्त कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं आहे टोमॅटो थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे, साधारण 2 टोमॅटो घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे, ते पण छान बारीक कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे बघा आहे हिरवी मिरची, तिथं आहे मस्त अशी गावरान कोथिंबीर, ज्याने की आपली मस्त अशी भाजीची टेस्ट वाढवणारी अशी कोथिंबीर. त्याच्यानंतर इथं आहे बघा, इथं आपल्याला लागणार आहे चीज आणि लिंबू पण लागणार आहे. त्याच्यानंतर मसाले तर आपल्याला माहीतच असतात, जसं की कांदा मसाला, लाल मिरची. तर त्याच्या व्यतिरिक्त कुठला मसाला अजून मी वापरणार आहे, तर हा आहे एव्हरेस्टचा सुहानाचा पावभाजी मसाला, तो पण वापरणार आहे. आणि एव्हरेस्टचा चाट मसाला वापरणार आहे. तर मी याच्यामध्ये दोन इंग्रेडियंट्स एक्स्ट्रा टाकणार आहे. आणि मस्त त्याने भाजी मस्त होती. आणि कसुरी मेथीने पण फ्लेवर छान येतो, म्हणून मी कसुरी मेथीचा वापर करणार आहे. आणि इथं बघा चीज एकच क्यूब घेतलेलं आहे मी, तर मी जास्त वापरणार नाही आहे. तर लागलंच तर मग परत वरून टाकता येतं, तसं काही लागलंच तर बघूयात नाही का. चला तर मी रेसिपीला स्टार्ट करते आणि रेसिपी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं शेअर करते, तुम्ही बघत राहा व्हिडिओ. बघा मी ते इथं तूप टाकलेलं आहे मस्त असं, साधारण 2 छोटे चमचे. आणि त्याच्यामध्ये बघा फोडणीसाठी मी काय टाकणार आहे ते तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा पहिल्यांदा थोडीशी मोहरी जास्त नाही टाकायची, अर्धा चमच्यापेक्षा पण कमी टाकायची, ते पण तडतडून द्यायची आहे. आपली मोहरी तडतडली, आपण आता जिरे टाकणार आहे ते पण अर्धा चमच्यापेक्षा पण कमी टाकणार आहे मी. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कांदा. तर असा मस्त चिरलेला कांदा मी टाकणार आहे याच्यामध्ये. हा पूर्ण कांदा घेतलेला आहे मी, 2 मोठे आकाराचे कांदे घेतलेले, ते मी आता मस्त फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये आधी. टोमॅटो आपला बघा मस्त झालेला आहे, याच्यामध्ये फ्राय झालेला आहे. आता याच्यामध्ये मी 2 मिरच्या घेतलेल्या होत्या हिरव्या, त्या पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे टेस्टसाठी. ते पण मिक्स करून घेऊया आपण. आता हे छान मी अजून व्हायचं आहे याला. टोमॅटो अजून छान गळला नाही आहे, त्याच्यामध्ये असा विरघळला पाहिजे. तर इथं बघा मी तोपर्यंत हे जे पनीर आहे छान असं किसून घेतलेलं आहे, ते बघा मस्त किसून घेतलेलं आहे.
बघू शकता मस्त असं हे पनीर किसून घेतलेलं आहे मी. आणि बघा ही जी प्लेट आहे ना, होडी प्लेट ठेवले मी. होडी असते ना आपली, नाव कशी असते तशी ही प्लेट आहे. तर मला खूप आवडली आणि बघा दिसायला किती सुंदर दिसते बघा. त्याच्यामध्ये बघा मी मसाले टाकणार आहे. पहिल्यांदा टाकणार आहे मी हळद. एक साधारण हे बघा अर्धा चमच्यापेक्षा पण कमी टाकायची हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर टाकले बघा मी हे लाल तिखट 1 चमचा टाकलं, कारण मी हिरवी मिरची टाकलेली होती त्याच्यामुळे 1 चमच्यापेक्षा पण कमी आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. थोडासा कांदा मसाला बघा हा पण एवढाच घेतला आहे, जास्त घेतलेला नाही आहे. त्याच्यानंतर आहे इथे धने पावडर, ते पण अर्धा चमचा घेतलेला आहे. थोडीशी आणखी ते टाकते, अर्धा चमच्यापेक्षा थोडीशी जास्त टाकायची धने पावडर. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे अगदी थोडासा चाट मसाला पण टाकायचा आहे बघा. हा आहे चाट मसाला. चाट मसाला चवीसाठी साधारण अर्धा चमच्यापेक्षा पण कमी टाकायचा आहे तो सुद्धा. त्याच्यानंतर टाकायचा आहे आपल्याला पावभाजी मसाला. हा पावभाजी मसाला पण मी टाकणार आहे. हा पण बघा चवीसाठी टाकायचा आहे, फक्त अर्धा चमचा असं टाकायचा आहे. पावभाजी मसाला पण मी टाकलेला आहे बघा इथे. आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट कसं तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तुम्हाला कसं तिखट आवडतं, जास्त आवडतं तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल. ज्यांना कमी तिखट आवडतं किंवा मीडियम आवडतं त्यांनी पण कमी टाकायचं. मीडियम त्याप्रमाणे तुम्ही याप्रमाणे ठरवून तुम्ही टाकू शकता. तर हा मसाला आपला मस्त असं बघा झालेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे शिजण्यासाठी. तर याच्यामध्ये या मसाल्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते बघा, साधारण अर्धा ग्लासापेक्षा पण कमी. तर हा जो मसाला जो आहे तो छान आपल्याला एकजीव करायचा आहे आणि शिजून द्यायचा आहे. तर याच्यावरती आता मी झाकण ठेवते आणि तर मसाला शिजण्यासाठी कमी गॅस करायचा आपल्याला. आधी लो गॅसवरती आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे. तर मी गॅसवर कढईवरती ठेवलेलं आहे झाकण. आता हे शिजून झाल्यानंतर आपल्याला अजून छान टेस्ट येईल बघा. तर बघा आपण बघूयात आपला मसाला बघा मस्त झाला आहे बघा. कलर किती सुंदर आला आहे बघा आपल्या या मसाल्याला, किती छान आला आहे बघा. तर आपला मस्त असं बाजूने तूप सुटलेलं पण आहे आणि हा मसाला खूप छान असा शिजलेला आहे बघा. चला तर आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं लिंबू टाकायचं आहे. हे लिंबू पिळायचं आहे. थोडंसं लिंबू पिळलं आपण. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे कसुरी मेथी. ही कसुरी मेथी बघा मी अशी मस्त चोळणार आहे अशी. ही अशी चोळणार आहे आणि ती पण टाकणार आहे याच्यामध्ये. मस्त कसुरी मेथीसुद्धा टाकून घ्यायची आहे. ती पण मस्त असं आपण एकजीव करून घेऊया. फ्लेवर खूप छान आला बघा. मस्त कसुरी मेथी टाकल्यानंतर ना खूप सुंदर सुवास येतो आहे. त्याच्यानंतर टाकणार आहे थोडंसं मी चीज, जे की लहान मुलांना खूप आवडतं. आणि मेन म्हणजे कसं आहे, आमच्या घरामध्ये पनीर म्हटलं की आमच्या घरात कोणाचा तरी घोटाळाच होतो. म्हणजे कोणाचा माहिती आहे का, आमच्या दिशाराणीचा. चला तिला असं होतं कधी मी पनीर खाते आणि मी किती खाऊ असं होतं. तर हे चीज आहे बघा. हे चीज पण मी याच्यामध्ये असं छान किस करून घेणार आहे. याचा असं किसून टाकणार आहे. हे सगळं नाही टाकणार आहे मी, अर्धच टाकणार आहे. नंतर मी गार्निशसाठी ठेवणार आहे. ह्याने पण छान टेस्ट येणार. आणि हे पण छान आपण एकजीव करून घेऊया चीज. बघू शकता मस्त असं आपलं हे मसाला झालेला आहे.
तर याच्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला असं एवढी थिक नाही पाहिजे, आपल्याला थोडंसं जाडसर पाहिजे, म्हणजे एकदम पातळ पण नको आहे आणि एकदम घट्ट पण नको आहे. तर हे मी परत थोडंसं अर्धा ग्लासापेक्षा पण कमी मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि आता कलर बघा किती सुंदर आला याला. चला, तर आपल्याला आता टाकायचं आहे आपलं हे पनीर जे आहे ना, ते आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे. तर मी हे सगळं पनीर याच्यामध्ये मस्त टाकून देणार आहे आणि आपला हा घोटाळा तयार झालेला आहे बघा. पनीरचा मस्त चीजी पनीर घोटाळा तयार झालेला आहे. आपल्याला या स्टेपवरती गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे, फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करायचं आहे. याच्यामध्ये बघा टोमॅटो मी कट करून घेतला होता. तर तुम्हाला जर हवा असेल प्युरी करू शकता, तुम्ही प्युरी टाकून केलं तरी छान लागतं. तर बघा, तर आपले हे पनीर घोटाळा रेडी आहे ऑलमोस्ट. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट रेडी आहे. तर आता मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर वरून टाकणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं राहिलं ते मीठ. तर यावरून मी हे मीठ टाकणार आहे. चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मिठाशिवाय काय चवच नाही, नाही का. तर बघा, आपला मस्त असा पनीर चीजी घोटाळा रेडी आहे. तर अगदी गॅस मी फ्लेम एकदम कमीच ठेवलेली आहे बघा. आता याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडंसं अगदी गार्निशिंगसाठी हे चीज टाकणार आहे मी अजून याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे चीज मस्त असं वरून. आणि कोथिंबीर टाकणार आहे. ही आहे कोथिंबीर. चला बघा, किती सुंदर दिसते आपली भाजी, एकदम मस्त वाटते की नाही. आलं की नाही पाणी तोंडाला. तर चला, तर आपली ऑलमोस्ट आपली भाजी सगळी पूर्ण रेडी आहे. मी आता छान प्लेटमध्ये सर्व करते आणि तुम्हाला दाखवते. तर मग कसं काय मंडळी, आवडलं की नाही तुम्हाला आजचा मस्त अशी रेसिपी, मस्त असा पनीर चीजी घोटाळा. तर तुम्ही पण घोटाळा करून बघा बरं का, आणि मस्त लागणार आहे बघा, एकदम भारी लागणार आहे, टेस्ट एकदम भारी होणार आहे. तोंडाला पाणी पण आलं असेल बघा आता.
तर बघा आणि खा, एकदम भारी लागणार आहे. तर मी तुमच्यासोबत आता मी खाऊन दाखवणार आहे तुम्हाला, तर तुम्ही पण खा आणि लगेच चला पटकन करायला घ्या बरं, काय काय लागतं ते बघा आणि रेसिपी करायला घ्या बरं. चला लवकर घ्या. तर मी तुमच्यासोबत आता खाते तुमच्यासमोर आणि बघा मी दाखवते तुम्हाला खाऊन. एकच नंबर, मस्त झालंय, एकच नंबर झालेला आहे. तर तुम्ही पण खा आणि नुसतं बघत बसून नका, करायला घ्या लगेच आणि खायला घ्या. मस्त खा, एन्जॉय करा. तर आताच मला व्हिडिओला एंड करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओला मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.